जुन्नर व आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत अधिकारी गोविंद शिंदे तसेच लिपिक खैरनार यांना अटक करून आता काही तास उलटलेले आहेत। त्यांना मंचर येथील पोलीस ठाण्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोने आणलेला आहे। जर वर तुम्ही पाहू शकाल, हा जो पहिला फ्लोर आहे याच ठिकाणी गोविंद शिंदे आणि जे लिपिक होते खैरनार त्यांना पोलिसांनी ठेवलेला आहे आणि फिर्याद नोंदवण्याची कारवाई सुरू आहे। यामध्ये तक्रारदाराचं नाव देखील समोर आलेलं आहे। जे तक्रारदार आहेत त्यांचं नाव सचिन शेलोत आहे। ते व्यवसायाने बिल्डर आहेत आणि त्यांनी ही फिर्याद नोंदवली आहे। त्यांनी अशी तक्रार केली का हे जे प्रांत अधिकारी आहे हे त्यांच्या एका बिल्डिंग प्रोजेक्टसाठी मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करतायत आणि नाईलाजास्तव त्यांनी या पैशाच्या मागणीला वैतागून अँटी करप्शन विभाग पुणे यांच्याशी संपर्क साधला आणि हे सापळा कारवाईचं आयोजन केलं। याच्यामध्ये तब्बल 2 लाख रुपये स्वीकारताना प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक खैरनार हे रंगेहात या अँटी करप्शन विभागाच्या सापळ्यामध्ये अलगद सापडलेले आहेत आणि आत्ताच त्यांची फिर्याद नोंदवायचं काम बराच वेळ झाला, 2 तास झाले आहेत तेव्हापासून या ठिकाणी सुरू आहे। आणि मला अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मंचरेतल्या निवासस्थानी तसेच त्यांचा पुण्याला देखील एक फ्लॅट आहे, त्या ठिकाणी छापा टाकण्याची कारवाई सुरू असल्याचं आत्ताच समजते। त्याच्यामध्ये काय हाती येते त्यानंतर आपल्याला थोड्या वेळात समजेल। आपण अँटी करप्शन विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तुर्तास काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली नाही। तुम्ही समोर पाहू शकतात की टी शर्ट घातलेले आता गेलेत, हे अँटी करप्शन विभागाचेच कर्मचारी दिसत आहेत आणि अटकेच्या कारवाईवेळी ते सुद्धा होते। आणि मगाशी 2 गाड्या होत्या अँटी करप्शन विभागाच्या, काही गाड्या गेलेल्या आहेत, बहुतेक गरजडती किंवा काय अन्य गोष्टींची चौकशी करण्यासाठी ते गेले असतील। जशी ही इन्फॉर्मेशन कळाली तशी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, पत्रकार देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फिर्याद नोंद झाल्याच्या नंतर नक्की काय स्वरूपाची गुन्हा होता, काय हकीकत होती ती आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। आता या निमित्ताने वरती काही लोकांना एंट्री दिली जात नाही पहिल्या फ्लोअरवर, आणि ज्यावेळी FIR होईल, कंप्लीट होईल, त्यानंतर आपण जे तक्रारदार आहे सचिन शेलोत यांच्याशी देखील बोलणार आहोत। नक्की काय झालं होतं, कशाचे पैसे मागितले होते, नक्की प्रकरण काय होतं। हे जे सचिन शेलोत आहेत हे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचे सहकारी आहेत। पाठीमागं जे नारंगाव इथलं त्यांचं जे एक बिल्डिंग होती त्या बिल्डिंगचा देखील वाद गाजलेला होता, कारण की जे दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे आपण सब रजिस्ट्रार ऑफिस आहे हे असं म्हणतो, ते स्थलांतरित त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गेलं होतं। त्यावेळी अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती, परंतु आमदार सोनवणे यांनी मात्र ह्या सचिन शेलोत यांच्याच बिल्डिंगमध्ये ते कार्यालय ट्रान्सफर करण्यासाठी खूपच म्हणजे आग्रही मागणी केली आणि त्यांना ते यश देखील मिळालेलं होतं। म्हणजे हे जे सचिन शेलोत आहेत हे आमदार शरद सोनवणे यांचे सहकारी आहेत। आमदार असून देखील जर त्यांना त्यांच्याकडे सुद्धा हे अशी 2 लाख रुपयांची जर मागणी होत असेल तर जनतेचं काय असा प्रश्न निर्माण होतो। काही लोक म्हणत आहेत की गोविंद शिंदे हे प्रामाणिक अधिकारी आहेत, सर्वांशी चांगलं बोलणारे आहेत, कुणाचाही विषय पेंडिंग न ठेवणारे आहेत, परंतु दुसरीकडे मात्र 2 लाख रुपयांची तेही रंगेहात त्यांना पकडल्या गेल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आणि महसूल विभागामध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनीच काय चौकशीचे मागे आदेश दिले होते। त्याच्यामध्ये खेड असेल किंवा जुन्नर असेल किंवा पुणे जिल्ह्यातले अनेक मधले तहसीलदार हे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते। जे काही कलमं आहेत, कायद्याची निर्णय द्यायचे जे अधिकार आहेत त्या कलमांचा गैरवापर करून काही लोकांच्या फायद्याचा निर्णय दिला, त्यामुळं हे जे अधिकारी आहेत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। आणि अशातच थेट प्रांत अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळं आता उत्कंठा म्हणजे चर्चा आता समोर पाहत आहे का अँटी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक आहेत आणि ते या ठिकाणी पाहत आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। काय म्हणतात ते, थोड्याच वेळामध्ये ही FIR पूर्ण होईल असा अंदाज आहे।
म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. जे टाउन प्लॅनिंगचा विभाग आहे ते खैरनार म्हणून पाहतात आणि तो टेबल त्यांच्याकडे आहे. त्या विषयाशी संबंधित विषय असल्यामुळे दोघंही म्हणजे एकत्रच रंगेहात सापडले असं खात्रीपूर्वक आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर काय होईल नक्की FIRमध्ये काय आहे आणि जे सचिन शेलोत आहेत ते माध्यमांपुढे काय सांगतील हे देखील पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. परंतु ह्या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे आणि पुणे जिल्ह्यातला हा जो अनागोंदी कारभार आहे तो समोर आलेला आहे. तोपर्यंत पाहत राहा, कुठेही जाऊ नका. जुन्नर टाइम्स मंचर.